शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा हाही देण्याचा निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय, इतकी सरकार आली गेली, परंतु कुठल्या सरकारचं धाडस झालं नाही 1 रुपयामध्ये पीक विमा त्या ठिकाणी घेण्याचा, की पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा निर्णय घेऊ। हे वचनपूर्तीचं सरकार आहे, सांगितलेल्या गोष्टी करत असतं आणि त्या पद्धतीने लोकांचा पण विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास आम्ही दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो। मोदी की गॅरंटी आहे। राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प 27 फेब्रुवारीला मी ह्या सभागृहामध्ये मांडला आणि कालपर्यंत स्वतः विरोधी पक्ष नेते आणि इतर दोन्ही बाजूच्या सन्माननीय 40 सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला। मी त्या सर्व सदस्यांना त्यांचं स्वागत पण करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो। अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी खरोखरीच चांगल्या सूचना केल्या। काही सन्माननीय सदस्यांनी एकंदरीतच आता राज्याची परिस्थिती आर्थिक पाहता चिंता ही आर्थिक स्थितीबाबत व्यक्त केली आणि काही सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न पण मांडण्याचं काम केलं। अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीलाच अर्थसंकल्प मांडत असताना हा अंतरिम अर्थसंकल्प आहे। माझी सभागृहाला सभागृहाच्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचंय की पुढचा अर्थसंकल्प आम्ही जून मध्ये मांडू, त्यावेळेस लोकसभेचं नवीन पार्लमेंट अस्तित्वात आलं असेल आणि ते तिथं अर्थसंकल्प मांडतील आणि नंतर देशातली सर्व राज्य केंद्राकडनं किती निधी मिळतोय आणि मग आपण त्याच्यामध्ये काय अंतर्भूत करायचं, आपली स्वतःची काय परिस्थिती आहे, या सगळ्याचा साधक बाधक विचार करून ज्या वेळेस लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका विशेषतः लोकसभेच्या 5 वर्षांनी येतात त्यावेळेस सर्वच राज्यांची ही परिस्थिती असते आणि त्यांना अंतरिम अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करावा लागतो। अध्यक्ष महोदय, महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचे सगळे सहकारी मिळून आम्ही मित्रपक्ष सगळे हे सरकार चालवतो आणि आम्ही यावेळेस अर्थसंकल्पामध्ये जाणीवपूर्वक राज्यातील युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या 4 प्रमुख घटकांच्यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक गतीनं सरकार कसं करेल याला आम्ही फोकस केला। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील साधारण अशाच प्रकारची भूमिका घेतली आणि तेच अनुकरण करण्याचं काम अध्यक्ष महोदय या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की शाश्वत, पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा विकास साधण्याचं ह्या राज्याचं धोरण आहे आणि या धोरणानुसारच आर्थिक तरतुदी करण्याचा आणि या धोरणांना आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मी स्वतः केलेला आहे। राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारमान $1 ट्रिलियन करण्यासाठी शासनानं मागच्या काळामध्ये महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केलेली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि यामध्ये प्रमुख क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे आणि या परिषदेने अध्यक्ष महोदय अभ्यास करून राज्याची अर्थव्यवस्था आपल्याला अधिक सुदृढ कशी करता येईल याकरता देखील अनेक शिफारसी सरकारने केलेल्या आहेत आणि सरकार ज्यावेळेस निर्णय घेत असतं त्यावेळेस ह्या शिफारसी डोळ्यासमोर ठेवून कसे आपल्याला निर्णय घेता येतील या प्रकारचाही प्रयत्न आमचा चाललेला असतो। अध्यक्ष महोदय, हा जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या करता किंवा कृषी क्षेत्राकरता, सेवा क्षेत्राकरता, उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करण्याचं धोरण हे स्वीकारलं गेलेले आहे। अध्यक्ष महोदय,
या एका बाजूला पायाभूत सुविधेचा प्रकल्प उभारत असताना सामाजिक आणि लोककल्याणकारी अशा प्रकारच्या योजनांना पण कुठल्याही सरकारला प्राधान्य द्यावं लागतं। त्याच्यामुळं शेतमजूर, शेतकरी, गरीब, युवा, महिला या सगळ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्यासाठी विविध योजना हे सरकार राबवतं आणि काही नवीन योजनांची भर त्यात यावर्षी आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थसंकल्प वाचत असताना त्या गोष्टी मी लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत। राज्यातला आपला सांस्कृतिक वारसा देखील कसा समृद्ध होईल, आपल्याला तर एक समृद्ध अशा प्रकारचा इतिहास आहेच, परंतु या वारशाचा आणि इतिहासातील महापुरुषांचा सन्मान आपण करत असतो आणि त्यामुळेच अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा आणि इतर काही स्मारकांच्या साठी देखील आपण निधीची तरतूद केलेली आहे, त्याचाही उल्लेख मी या माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय केलाय। अनेक वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही कधी सरकारमध्ये असायचो, कधी सरकारमध्ये नसायचो, परंतु मागासवर्गीय समाजामध्ये मातंग समाजाची अनेक वर्ष मागणी होती की आम्हाला जसं बार्टी आहे, महाज्योती आहे, सारथी आहे, तसं आमच्याकरता काही करा। आणि मागण्या व्हायच्या परंतु पूर्तता होत नव्हती। अध्यक्ष महोदय, यावेळेस जाणीवपूर्वक महायुतीच्या सरकारने मातंग समाजाच्या करता आरटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय, मी खरोखरीच सांगतो, ठीक आहे, विरोधकांना टीका टिप्पणी करण्याचा तो त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांनी गाजवलाच पाहिजे, राबवलाच पाहिजे। परंतु अध्यक्ष महोदय, ह्या निर्णयाचं इतकं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये स्वागत करण्यात आलं। 12 बलुतेदारांच्या बद्दल पण आपण भाषणामध्ये 18 पगड 12 बलुतेदारांच्या बद्दल बोलत असतो, जातीच्या बद्दल बोलत असतो, परंतु त्यांच्याकरता देखील आपण महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं। घरेलू कामगारांची संख्या तर अध्यक्ष महोदय एवढी मोठी आहे आणि त्यांना कधी कुणी वाली नसायचं, त्यांच्या कुणी काय प्रश्न असतील ते प्रश्न कसे मांडायचे आणि त्याच्यावर घरेलू कामगारांच्या करता देखील आणि अल्पसंख्याक या समाज घटकांच्या देखील मागण्यांच्याकडे या सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिलं। ज्या मागण्या येत होत्या त्या वंचित राहिलेल्या समाज घटकांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना या आमच्या सरकारने केलेली आहे। एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, ह्याच्याकरता भरीव अशा प्रकारची तरतूद देखील आपण अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। अर्थसंकल्पामध्ये हे सगळं सादर केल्यानंतर मातंग समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, सहकाऱ्यांनी फोन केले, मुख्यमंत्र्यांना भेटले, मला भेटले, देवेंद्रजींना भेटले आणि त्यांनी या सरकारने या घेतलेल्या निर्णयाचं खूप मनापासून कौतुक केलं। कधी कधी अशा प्रकारची अध्यक्ष महोदय कौतुकाची थाप देखील आणखीन काम करण्याची ऊर्जा देत असते, ही पण वस्तुस्थिती मी नाकारू शकत नाही। अध्यक्ष महोदय, स्वतः विजय वडेट्टीवार साहेब समोर बसलेत। अध्यक्ष महोदय, त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आणि आपण सर्वांनी देखील काही ही चिंता अशा प्रकारची केली पाहिजे। माझा त्याच्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये, कारण मी राज्याचा जवळपास 8व्यांदा हा अर्थसंकल्प सादर करतो। जयंतरावांनी पण मला माझ्या माहितीप्रमाणे 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। अध्यक्ष महोदय, राज्यापुढे आर्थिक आव्हानं ही जरूर असतात, पण सरकार ज्या पद्धतीने आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न करत असतं, महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत असतं, अशा प्रकारचे खर्च टाळण्याच्या करता देखील अनावश्यक अशा प्रकारचे, म्हणजे ज्या खर्चाची गरज नाही अशा प्रकारच्या खर्चाला आपण अनावश्यक खर्च म्हणतो, ते टाळण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत असतो। आणि अध्यक्ष महोदय, मी दाव्याने सांगतो की या आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आहे आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राची वाटचाल चाललेली आहे। आपण विरोधी पक्ष नेते विक्रमी पुरवणी मागण्या मांडल्याबद्दलचा मुद्दा सभागृहामध्ये मांडला,
पावसाळी अधिवेशनात 41,243 कोटी, हिवाळी अधिवेशनात 55,520 कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 8,609 कोटी रुपये. पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही, परंतु नैसर्गिक आपत्तीत शेतकरी ज्यावेळेस आपला सापडतो त्याला हात देण्याच्या करता एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्तीची मदत या सरकारने अध्यक्ष महोदय नेहमीच केलेली आहे. त्याच्यामध्ये दुप्पट मदत केली. त्यावेळेस वरचे सगळी मदत अध्यक्ष महोदय एनडीआरएफ एसडीआरएफ जो निधी देतो तो तर आम्ही देतोच, परंतु तो निधी तसा बघितला तर आम्हाला सरकारला कमी वाटला. आम्हाला शेतकऱ्याला पुन्हा ताटमानेने उभं करायचं होतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याच संदर्भामध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा हाही देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय इतकी सरकार आली गेली, परंतु कुठल्या सरकारचं धाडस झालं नाही 1 रुपयामध्ये पीक विमा त्या ठिकाणी घेण्याचा. परंतु काही हजार कोटीचा भार त्या बाबतीतला शेतकऱ्यांचा आम्ही उचलला. अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर 12,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय देखील त्या ठिकाणी घेतला. 6,000 रुपये केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं देतं आणि 6,000 रुपये आपलं महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय देतं. गरीब गरजूंना आनंदाचा शिधा देण्याचा पण निर्णय सरकारने त्याच्यामध्ये घेतला. अध्यक्ष महोदय अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यामध्ये सुरू आहेत. आपण राज्यामध्ये नजर टाकली की आपल्याही लक्षामध्ये येईल आणि त्यासाठी तरतूद आपण पुरवणी मागणीच्या माध्यमातूनच करत असतो. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. सरकारकडनं लोककल्याणकारी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये काहींच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय असेल, मानधनाच्या रकमेमध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर वाढ करण्याचा निर्णय असेल, अशा वेळी अर्थसंकल्पाव्यतिरिक्त तरतुदी आपण पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करत असतो. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की पुरवणी मागण्या या अत्यावश्यक बाबींच्या करताच आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आशा वर्करचा मुद्दा इथं काढला. आशा वर्करच्या बद्दल पण अध्यक्ष महोदय आम्ही सांगितलं की त्याबद्दलचा सकारात्मक निर्णय, अंगणवाडी मधल्या आमच्या महिलांच्या बद्दलचा पण आम्ही निर्णय घेतला. मध्ये काही डॉक्टर लोकांची मागणी होती त्याही बद्दलचा अध्यक्ष महोदय निर्णय घेतला. समाजातला जो घटक हा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्याकडे कुठला आशा वर्करचा बद्दलचा अध्यक्ष महोदय बाळासाहेब सन्मान्य बाळासाहेब मी सांगतो आशा वर्करचा निर्णय आज सभागृहामध्ये स्वतः मुख्यमंत्री जाहीर करणार आहे म्हणून मी सांगितलं निर्णय घेतला. शेवटी राज्याचे प्रमुख या नात्याने तो त्यांचा अधिकार आहे. आणि एवढंच नाही, आता नानासाहेब पटोले नाही आहेत, आम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये देखील बाळासाहेब अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जो 2005च्या नंतर आपण बंद केलेलं होतं त्याबद्दल आम्ही सगळ्या कामगार नेत्यांना विश्वासात घेतलं, चर्चा केली. त्याच्याबद्दल सुबोध कुमारांची समिती केलेली होती, बाळासाहेब आपल्याला माहिती असेल, आणि त्या सगळ्यांनी अभ्यास करून त्याबद्दलची माहिती दिली. नंतर आम्ही देखील सगळेजण बसलो आणि त्याच्यात साधक बाधक चर्चा झाली आणि आज राज्याचे प्रमुख त्याबद्दलचा निर्णय, कारण राज्याच्या प्रमुखांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा निर्णय घेऊ. हे वचनपूर्तीचं सरकार आहे, सांगितलेल्या गोष्टी करत असतं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय होईल. आणि इतका विजयराव इतका पारदर्शकपणे तो घेतलेला आहे म्हणजे बाकीच्या राज्यांनी मी बघितलं निवडणुका आल्यानंतर नुसतं सांगितलं गेलं आम्ही पूर्वीची पेन्शन चालू ठेवणार, परंतु लोकांचा तिथं विश्वास नव्हता, त्याच्यामुळे तिथं लोकांनी त्यांना पराभूत केलं. राजस्थानला सांगितलं, राजस्थानला पराभूत केलं. मध्य प्रदेशला सांगितलं, तिथं सुपडा साफ करून टाकला. छत्तीसगडला सांगितलं, तिथं सुपडा साफ केला. शेवटी लोकांचा पण विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास आम्ही दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये भारत देशाला मोदी की गॅरंटी है. अध्यक्ष महोदय राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काही शंका या ठिकाणी उपस्थित केल्या.
मी विजयराव सन्मान्य सदस्य विरोधी पक्ष नेते, मी आपल्याला अतिशय स्पष्ट सांगतो, तुम्ही 1 लाख काहीतरी बोलला डॉलर किंवा असं काहीतरी, परंतु $1 ट्रिलियन उद्दिष्ट कसं गाठणार असा प्रकारचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला। याबाबत तुम्ही नाही अनेक मान्यवरांनी प्रश्न विचारले, तो त्यांचा अधिकार आहे। मी काही आकडेवारी अध्यक्ष महोदय सभागृहाच्या समोर ठेवतो। 23-24 या वर्षात आपल्या राज्याचं स्थूल राज्य उत्पन्न 38,79,792 कोटी रुपये होतं। सन 2024-25 या वर्षाचं स्थूल राज्य उत्पन्न हे 42,67,771 कोटी इतकं झालेलं आहे। म्हणजे साधारण आपलं 4,000 कोटीनं वाढलं। म्हणजे मागील वर्षात या राज्याचं 10% वाढ यामध्ये झालेली आहे।